नमस्कार आणि गुड मॉर्निंग फ्रॉम पुणे. आज सकाळी वाजलेत आता 8:30 आणि राईडला आपण जस्ट स्टार्ट करणार आहोत. माझी ॲक्च्युली आधीच राईड चालू झाली आहे. हॅलो, नेरळवरून इथे आलोय मी आता 2.5 तासात. ही आपली बाईक आहे. शेपगी आजची पॅकिंग आहे. हा एक टेंट घेतला आहे मी. सो आज कॅम्पिंग करणार आपण. ही टँक बॅग आणि अजून एक बॅग. सो असा काहीचा सेटअप आहे. आज एकटा नाही जाणार आहे मी. माझ्यासोबत आज ग्रुप राईड असेल. सो माझ्यासोबत अजून पण रायडर्स येत आहेत. सो आपण त्यांची इथे वाट बघतोय. आपण आता वाकडच्या डिकॅथलॉन समोर उभे आहेत. आता एक एक येतील तेव्हा आपण त्यांची ओळख करून घेऊ. माहिती का आवाज आहे माहीत नाही. आता इथे माहीतमध्ये किती कॅप्चर होते. बाई हे सकाळचं ट्रॅफिक बघा पुण्याचं. आपल्याला पण याच ट्रॅफिकमधून निघायचं थोड्या वेळात. तो आपण चाललोय कुठे त्याबद्दल थोडं सांगतो. आपल्याच ग्रुपमधल्या एका रायडर्सचं ते गाव आहे साताऱ्यात आणि तिथून जवळ एक कॅम्पसाईट आहे. ते नदी वगैरे आहे. सो मला पण आयडिया नाही आहे. मी पहिल्यांदाच चाललो आहे. बट बघूयात आपण ती प्लेस कशी आहे. आपण ग्रुपसोबत जाणार आहे. सो ग्रुप राईडचा एक वेगळा एक्सपिरियन्स असेल. मला इतकी सवय नाही आहे ग्रुप राईडची. ॲक्च्युली या ग्रुपसोबत सुद्धा मी दुसऱ्यांदाच भेटतो सगळ्यांशी. सो लेट्स सी आज काय एक्सपिरियन्स करायला मिळतो आपल्याला. तर ये ना त्या क्रिकेटचं दिसलो नाही नाही लागणार. हळूहळू एक एक जण वाढतं आमचं. रेवन राईड अक्षयचं टॉप आहे. तिथून आम्ही थोडेफार सप्लायज घेणार बंजी कॉड वगैरे आणि सर्व बाईक रेडी झाले की आम्ही इथे निघणार. स्काय काय मस्त झालं आज. सो फायनली KTM 390 ही माझ्या फायनेस पल्स अजून एक KTM 390 आणि रॉयल एनफिल्ड तिकडं 450 हिमालय. सो अजून एक बाईक येणार आहे. अजून एक एक्सपल्स असेल आणि मी तो आला की आम्ही इथे निघणार. लेट्स गो. अर्धे लोक गेलेत पुढे. चला निघूयात. हा टाइम झालाय 9:46. बराच वेळ झालाय आणि आता उन्हात बाईक चालवायला लागणार आहे. ओ भाई, बाईकवर बसल्यावर पटकन ऊन कसं काय वाढलंय. इथून तरी अराउंड 3 तास पकडून चला. 3 तास लागणारच आहेत. ब्रेक वगैरे घेतला तर तो पकडून. फायनली राईड सुरू झालेली आहे. लेट्स गो. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुल.
जर तुम्ही रावेत मधल्या एरियाला फॅमिलियर असाल तर तुम्हाला हा पूल माहिती आहे. हा सगळा आपला स्टाफ आहे. हा सागर आहे. यानेच ऍक्च्युली राईड प्लॅन केली आजची. पुढे हिमालयनवर दीपम, एक्सपल्सवर अक्षय आणि अजून एक 390 त्याच्यावर सौरभ, ज्याच्या गावी आपण चाललोय. अजून एक गौरव म्हणून आहे, तो पण येतोय. सध्या तरी उन्हाचं काय वाटत नाहीये, पण कुठे ट्रॅफिक मध्ये थांबावं लागलं तर इतकं गरम होईल, पूर्ण अंग घामाने भिजून जाणार आहे. बाईक जोपर्यंत चालली आहे तोपर्यंत काय वाटणार नाही. एकदम मस्त चाललोय. आणि इकडे सिटीमध्ये तर मस्त झाडं लावून ठेवलेत, सावली पण आहे. हायवेला तसं नाही आहे ना. पण हो, मंदिर छान आहे. रथवडे माझे या रोड्सवर कधी जास्त फिरणं होत नाही, सो इतके मला तरी रोड्स माहिती नाही आहेत. कोणाच्या तरी आपण मागेच चालूया बाईक. अरे भाई, याला ब्लॉक केलंय. आता आय डोंट नो की राईड घ्यायचंय की सरळ जायचंय. सो मी थोडा टेम्पोच्या मागे थांबतो. भाई आमची माणसं काहीत नाहीत. आमची राईड सुरूच होत नाही. आता परत मॅकडी जवळ येऊन थांबलोय. तो एक जण येणार होता, तो अजून आलेला नाहीये. सो इथे आम्ही ब्रेकफास्टसाठी आता थांबलो होतो. दुपारचा ब्रेकफास्ट कैलास गडमध्ये एक सँडविच खाल्लं. तर सगळे निघतो आता इथे. काय एक नंबर दिसतोय आज. फ्यूल अप साठी ब्रेक माझ्या बाईकला तरी अजून नाही लागणार. आपण थोडं सावलीत थांबू. फुल नाही, हाफ आहे. तो गौरव उन्हात का गेला भाई. तर आपल्या ट्रिपचे स्पॉन्सर दीपम यांनी सगळ्यांचे पैसे देऊन टाकलेत. सगळ्यांच्या टाक्या फुल होणार आहेत. वीस फुल आहे सगळ्यांच्या टाक्यात. त्यात फक्त उसाचा रसच येईल रे. पेट्रोल येणारच नाही. चालू आहे ना काका, चालू आहे ना. हो येतो येतोय. अरे एवढ्या मोठ्या याच्यावर एकच कसं आहे पंप. पाऊस पडेल काय वाटत नाही. ट्रॅव्हलर्स बाईक आपल्या इंडियामध्ये आलेली आहे. ऑटोमॅटिक बाईक चालते. टेस्ला नंतर सागर गुरव यांनी आता ट्रॅव्हलर्स बाईक सुरू केलेली.
हे यांना टर्न घेण्यासाठी हात पण लावावा लागत नाही. आता टर्न घेऊन दाखवतील बघा. सेल्फ ड्रायव्हिंग बाईक नंबर 1, सेल्फ ड्रायव्हिंग बाईक नंबर 2 आणि 3. अरे भाई भाई भाई, हे तिघ KTM वाले आहेत ना, जाम पुढे पुढे पळत आहेत. Look at the view. तर दुपारचे 12:30 वाजले. स्क्रू गेलाय ना, इथला स्क्रू गेलाय, त्याच्यामुळे टॉप बॉक्सचा पूर्ण हलतोय. त्याच्यावर नंबर आहे, याच्यावर नंबर आहे, फोटो काढ पाहिजे तर. घाटाच्या वर येऊन त्या मंदिराजवळून ते कापे करलं जातात. सो आता मेढ्यामध्ये आम्ही लंच करायला थांबलोय. इथे लंच करून थोडा रेस्ट करूया. इथे सगळ्या बाईक्स लागल्यात आणि ॲक्च्युली मी पोचलो आहे कॅम्प साईटवर, पण इतक्या उन्हात तिथे जाण्यात काय अर्थ नाही आहे. त्यामुळे आम्ही थोडी ऊन कमी व्हायची वाट बघतोय. सो इथे लंच केलं की थोडं चिल करू आणि मग 4-5 वाजता वगैरे आम्ही जाऊन टेंट उभे करू. लेट्स सी इथं काय आहे जेव्हा. आपण तिथे लावलंच नाही किती माणसं कुठे जाणार फ्राईड राईस तुला काय नसतं आता नाही संपलं आता मार्क